मी तुला सरप्राईज आणायला गेलो होतो. सरप्राईज? हो. हे काय? उघडून तर बघ. पलाश? अरे सलवार कमीज. अरे पण मी कुठे वापरते रेग्युलरली? कम ऑन यार, विसरून जा. तू एक हुशार, गंभीर, जबाबदार काय नाही कायस. आता तू फक्त माझी पूर्वीची हसरी, बडबडणारी, गोरी घारी, तिखट बोलणारी मीरा आहेस. थँक्यू. वेलकम. मालविका, अश्विनीचा फोन आहे का? फोन ठेवू नको, मला बोलायचं जरा तिच्याशी. 1 मिनिट, तू आईला बोलायचं. ये आई. हो आले. हॅलो, हा बोल ग, कशी आहेस? बरी आहेस ना? हो वहिनी. आणि कधी निघणार आहेस? झाली का तिकीट वगैरे काढून तुझी? हो, म्हणजे ती सगळी व्यवस्था कंपनीकडूनच होणार आहे. आणि गाडी ठरली ना की कळव मला, म्हणजे हे येतील तुला स्टेशनला सोडायला. शुभंकरचं मूल ती पोटात वाढवते, उद्या त्या मुलाला ती जन्म देणार आहे, हे सगळं अटळ आहे हो. त्याच्यात काहीही बदल होणार नाही. पण नमिता, तिचा संसार, तिचं घर, तिचा पैसा, हे सगळं जर का वाचवायचं असेल ना, तर ती मुलगी या घरात राहता कामा नये. सांगून ठेवते. नाही, आता असं आहे, तुम्ही तिला पैसे द्या, तिची काळजी घ्या, तिची सेवा करा, तिची डिलिव्हरी करा, सगळं काही करा, पण ती डोळ्यासमोर नको. सांगू. ओ तू मिहीर पलाश पुरंदरे, राय? पलाशचा मुलगा. तुम्हालाच काय सांगते मी. मला माहित नव्हतं तू इथे आहेस म्हणून. जर मला माहित असतं ना तू इथे आहेस, तर मी तुझ्यासाठी एक मस्तपैकी चॉकलेट घेऊन आले असते. किती मला होळकर भेटले होते. मला म्हणत होते की मी आणि दादा वहिनींनी मिळून त्यांना फसवले. तुमच्या श्रीमंतांच्या ओळखी आहेत, गाडीतून फिरता. मी आता बघतोच सगळं बरोबर, असं काहीतरी म्हणत होते. नाही, तर शुभंकरने एक फोन केला ना तर त्या होळकरची ना नोकरी सुद्धा जाईल, कळलं ना? नाही 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 नाही, नको. मला कोणाची नोकरी वगैरे नाही घालवायची, तसं नको. मामा चिटिंग करतोय, आपण मामाला ओरडूया. मामा काय रे चिटिंग करतोस? सॉरी, मी माझं काही गरज नाही बोलण्याची. झाला एवढा तमाशा पुरे झाला. आता बाळ झाल्यावर या अशा लहान सहान गोष्टी होणारच. बाळ धडपडणार, पडणार. प्रत्येक वेळेस रडत बसणारेस का तू? काय? मी मीराला फोन करून येते. त्याची काही गरज नाहीये. बघ, मिहिरला त्याचं काही फारसं वाटलेलं नाहीये. ही इज ओके. आणि अश्विनीला सुद्धा काही झालं नाहीये. शी इज परफेक्टली नॉर्मल. तर मीराला आता फोन करायची गरज नाहीये. आपण नंतर बोलूया तिच्याशी. ओके? माझ्या शोनाला ओरडा खावा लागला ना त्यामुळे, माझ्या बाळाला. हे बघ, आता काका आजोबा फिरून आले ना गार्डन मधनं, आपण त्या आशूचं नावच सांगूया. आत्याजी, मामीला त्रास झाला ना, आता मला आई ओरडेल. पण आईने सांगितलेलं नमिता मामीला त्रास नाही द्यायचा, कारण तिच्याकडे बाळ होणार आहे ना, म्हणून मी आशुताईशी खेळत होतो. हो रे माझ्या शोना. हो.